कुछ देर हम परमेश्वर के वचन की ओर जाएंगे। यीशु मसीह के पीछे एक बड़ी भीड़ जा रही है। आणि प्रभू येशूच्या पाठीमागं खूप सारी गर्दी चाललेली आहे। बहुत सारे दुखी लोग हैं, बीमार लोग हैं, शापित लोग हैं, दुष्ट आत्माओं से ग्रसित लोग हैं। आणि खूप सारे दुःखित लोक आहेत, शापित लोक आहेत आणि दुष्ट आत्मेने ग्रस्त झालेले लोक आहेत। दुष्ट आत्माओं से ग्रस्त लोग जा रहे हैं आणि दुष्ट आत्मेने ग्रस्त असलेले लोक आहेत प्रभु यीशु के पीछे चल रहे हैं आणि प्रभू येशूच्या पाठीमागं जात आहेत और यीशु उनके जीवन में काम करते जा रहे हैं। आणि येशू त्यांच्या जीवनामध्ये काम करत आहे। अब ये चलते चलते इन लोगों को भूख लगी है। आणि हे चालत चालत असताना त्यांना भूक लागली। अब यीशु मसीह ने एक बड़ा चमत्कार वहां पे किया आता प्रभू येशूने त्या ठिकाणी एकदा चमत्कार केला और वही चमत्कार ये था। आणि तो चमत्कार हा होता। बाइबल कहती है कि 5000 पुरुष यीशु मसीह के साथ में चल रहे हैं आणि बायबल सांगते की 5000 पुरुष जे होते ते येशू सोबत चालले, स्त्रियों को और बच्चों को छोड़कर। आणि स्त्रिया आणि लेकर सोडून वहां पे एक बहुत बड़ा चमत्कार हुआ। आणि त्या ठिकाणी खूप मोठा चमत्कार झाला। यीशु मसीह ने 5 रोटियों से और 2 मछलियों से 5000 पुरुषों को, महिलाओं को और बच्चों को उसने खिलाया। आणि प्रभू येशूने 5 भाकरी आणि 2 मासे अशा 5000 लोकांना प्रभू येशूने जेवू घातलं। ये सच्ची घटना है आणि ही सत्य घटना आहे। ये कोई घटना नहीं है जो लिखी हुई घटना नहीं है। आणि ही कुठली लिहिलेली अशी घटना नाहीये। ये सच्चाई है। आणि ही सत्यता आहे। मेरे यीशु के पास में सामर्थ्य हर एक चीज को बढ़ाने के आणि लिए। माझ्या येशूकडे सामर्थ्य आहे प्रत्येक गोष्ट वाढवण्याचं। अब यीशु मसीह ने उस भीड़ को छोड़कर एक प्रार्थना के लिए अकेले निकल गए हैं। आणि प्रभू येशूने ती गर्दी सोडून एका ठिकाणी प्रार्थनेसाठी गेले। अब एक घटना वहां पर होती है। आणि एक घटना त्या ठिकाणी घडली। आप यूहन्ना का सुसमाचार का 6 अध्याय 22 से लेके 24 वचन में हम पढ़ेंगे। आणि योहान शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 22 ते 24 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, सुनिए ध्यान से, लक्ष देऊन आपण ऐकूया। दुसऱ्या दिवशी जो लोक समुदाय समुद्राच्या पलीकडे उभा होता त्याने पाहिले की ज्या लहान मचव्यात त्याचे शिष्य बसले होते त्याच्याशिवाय तेथे दुसरा मचवा नव्हता आणि येशू आपल्या शिष्यांबरोबर त्या मचव्यावर चढला नव्हता, तर त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते। तरी जेथे प्रभूने आभार मानल्यावर त्यांनी भाकर खाल्ली होती त्या ठिकाणाजवळ तिबिरियाहून दुसरे लहान मचवे आले होते। तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नाहीत असे लोक समुदायाने पाहिले। अब यीशु मसीह नहीं है ये लोगों ने देखा, यीशु को लोग ढूंढ रहे थे। आणि त्या ठिकाणी प्रभू येशू नाही आहे आणि लोक प्रभू येशूला त्या ठिकाणी शोधत आहेत। 24 वचन आणि 24 वचनामध्ये तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नाहीत असे लोक समुदायाने पाहिले। तेव्हा ते लहान मचव्यात बसून येशूचा शोध करीत कफरनहूमास आले। यीशुचा शोध करीत, यीशु को ढूंढते हुए एक जगह पर वो पहुंचे हैं। आणि ते येशूचा शोध करून येशूला शोधून ते एका जागेवर पोहोचले। सुनिए, ऐका, भीड़ यीशु को ढूंढ रही है। आणि जी गर्दी आहे ती येशूला शोधत आहे। यीशु कहाँ है? आणि येशू कुठं आहे? यीशु को ढूंढते हुए वो वहां पहुंचे जहां पे यीशु है। आणि येशूला ते शोधत आहे। येशू कुठं आहे? क्यों यीशु को ढूंढ रहे हैं? आणि का ते येशूला शोधत आहे? कि यीशु एक ऐसा व्यक्ति था जिसके पास में हर एक मुसीबतों का, हर एक छुटकारे का, हर एक प्रश्नों का सवाल उसके पास में था। आणि येशू असा एक व्यक्ती होता की ज्याच्यामध्ये या सर्व गोष्टींचा सामना करण्याचं सामर्थ्य होतं। और वो ढूंढते हुए लोग उसके पास में जा रहे हैं। आणि त्यामुळे ते त्याला शोधत लोक त्याच्यापर्यंत येत होते। आज मैं आपसे कहता हूं, आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज आप अगर आप और मैं अगर यीशु को ढूंढते हैं, जर तुम्ही आणि आज मी येशूला शोधत आहोत, आज यीशु आपको मुझे मिलने वाला है। आज येशू आम्हाला मिळणार आहे। उसको ढूंढते रहना आप। आणि त्याला तुम्ही शोधत राहा। जब तक वो मिले ना उसको ढूंढते रहे। आणि जोपर्यंत तो भेटत नाही तोपर्यंत त्याला शोधत ये राहा। बड़ी भीड़ जो है यीशु मसीह को ढूंढते हुए उस जगह पर पहुंची जहां पर यीशु मसीह है। आणि ही जी गर्दी आहे ती प्रभू येशूला तिथपर्यंत शोधू लागली की जिथं येशू आहे। जहां पर यीशु है उसको मिलने तक ये भीड़ यीशु को ढूंढती हुई उसके पास में चली जाती है। ज्या ठिकाणी येशू आहे त्या ठिकाणी ही गर्दी पोहोचली की त्या ठिकाणी येशू आहे आणि ते येशूला भेटले। इसलिए मैं आपसे कहता हूं, म्हणून मी तुम्हाला सांगू जब इच्छितो, तक यीशु ना मिले उसको ढूंढते रहे। जोपर्यंत येशू भेटत नाही तोपर्यंत त्याला शोधा। क्यों यीशु को ढूंढना है? आणि का मला येशूला शोधायचंय ये मैं आपको बताना चाहता हूं। आता हे मी तुम्हाला सांगत आहे। 25 और 26 वचन में लिखा हुआ है। 25 आणि 26 वचनामध्ये म्हटलं आहे क्यों यीशु को ढूंढना है? आणि का येशूला शोधायचं आहे। मैं आपको बताना चाहता हूं। आणि मी तुम्हाला सांगू इच्छित आहे, बाइबल में भी ये लिखा कि यीशु को क्यों आपको मुझे ढूंढना है। आणि बायबल सांगत आहे की तुम्हाला काय येशूला शोधायचं आहे। सुनिए ध्यान से, ऐका लक्ष देऊन। तेव्हा तो त्यांना समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, गुरुजी येथे कधी आला?
येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नव्हे, तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करता. ये भीड़ जो है आणि ही जी गर्दी आहे यीशु मसीह को क्यों ढूंढ रही है? ही येशूला का शोधत आहे? क्योंकि यीशु मसीह के पास में आशीर्वाद है, यीशु के पास में आश्चर्य कर्म होते हैं, इसलिए ये भीड़ यीशु को ढूंढती हुई उसके पास तक पहुंची है. ही गर्दी येशूला का शोधत आहे? कारण येशूकडे आशीर्वाद आहेत आणि आश्चर्य कर्म करणारे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. चमत्कार करने का सामर्थ्य उसके अंदर आणि है, चमत्कार करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये इसलिए ये आहे. भीड़ यीशु को ढूंढती हुई उसके पीछे जा रही आणि है. म्हणून ही गर्दी प्रभू येशूला शोधण्यासाठी जात आहे. यीशु चमत्कार करता है, आणि येशू चमत्कार करतो, यीशु अद्भुत कार्य को दिखाता है. येशू अद्भुत कार्य करतो. पड़ोसी को बोलना यीशु अद्भुत काम करता है, आणि शेजाऱ्याला सांगा येशू अद्भुत काम करतो बड़े बड़े चमत्कार करता है. आणि मोठमोठे चमत्कार करतो. वो आज भी करने का सामर्थ्य रखता है, आणि तो आजही करण्याचं सामर्थ्य आज ठेवतो. आज भी वो करने का सामर्थ्य रखता है. आणि आजही तो ते सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी इसलिए करण्याचं. यीशु ने इस भीड़ को कहा, आणि म्हणून येशू ह्या गर्दीला म्हटला, उसने कहा तो म्हटला, तुम मुझे इसलिए नहीं ढूंढते आणि तुम्ही मला याच्यासाठी शोधत नाहीये. कि वो कह रहा है कि चिन्ह, आप चिन्ह दिखाते हैं. फिर से 26 वचन पढ़े. आणि येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नव्हे, तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करता. आप रोटियां खाकर तृप्त होकर इसलिए मुझे ढूंढते हो. आणि तुम्ही भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून तुम्ही माझा शोध करता. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे? इसका मतलब ये है, याचा अर्थ हा आहे, ये जो भीड़ है आणि ही जी गर्दी आहे ये सिर्फ आशीर्वाद प्राप्त करने के लिए यीशु मसीह के पीछे आ रही आणि है. ही फक्त आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी येशूच्या पाठीमागे येत आहे. ये भीड़ जो है ये चमत्कार को पाने के लिए यीशु के पास में आ रही आणि है. ही जी गर्दी आहे ती येशूकडून आशीर्वाद घेण्यासाठी येत आहे. ये जो भीड़ जो है ये कुछ पाने के लिए यीशु मसीह के पास में आ आणि रही है. ही जी गर्दी आहे ती येशूकडून काहीतरी मिळवण्यासाठी येत ये आहे. भीड़ जो है सिर्फ आशीष के पीछे भाग रही है. आणि ही जी गर्दी आहे ती फक्त आशीर्वादाच्या पाठीमागे जात आहे. मैं आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आप चमत्कार के पीछे मत भागिए, तुम्ही चमत्काराच्या पाठीमागे जाऊ नका अद्भुत बातों के पीछे मत आणि भागिए. अद्भुत गोष्टींकडे तुम्ही जाऊ नका. आप यीशु मसीह जो कहता है उसके वचनों को प्राप्त करने के लिए भागिए. आणि प्रभू येशू जे सांगतो त्याचे वचन प्राप्त करण्यासाठी त्याच्या पाठीमागे आम्ही जाऊया. यीशु के वचनों को प्राप्त करने के लिए भागे. आणि येशूचे वचन प्राप्त करण्यासाठी आम्ही पळूया. आप चमत्कारों के पीछे ना जाए. आणि आम्ही चमत्काराच्या पाठीमागे पळू नये. क्यों मालूम है? का माहितीये, मेरा यीशु चमत्कार करता ही है. माझा प्रभू येशू चमत्कार करतो म्हणजे करतो. उसके नाम में ही चमत्कार है. त्याच्या नावामध्ये चमत्कार आप आहे. यीशु का नाम लीजिए, तुम्ही येशूचं नाव घ्या, चमत्कार आपके पास होगा. चमत्कार तुमच्या जवळ असेल. आप यीशु का नाम लीजिए, तुम्ही येशूचं नाव घ्या, अद्भुत कार्य आपके जीवन में होगा. अद्भुत कार्य तुमच्या जीवनामध्ये आप असतील. यीशु का नाम तुम्ही लीजिए, येशूचं नाव घ्या रुकी हुई चीजें सब शुरू हो जाएंगी. आणि थांबलेल्या गोष्टी पुन्हा एकदा सुरळीत चालू होतील. क्योंकि यीशु का नाम सबसे बड़ा नाम है. कारण येशूचं नाव सर्व नाव श्रेष्ठ नाव यीशु आहे. के नाम में हर एक चीजें झुकती हैं. आणि येशूच्या नावामध्ये प्रत्येक गोष्टी झुकल्या जातात. यीशु के नाम में हर एक चीज घुटने टेकते हैं. आणि येशूच्या नावामध्ये प्रत्येक गोष्ट गुडघा टेकली और जाते. यीशु का नाम सबसे ऊंचा नाम है. आणि येशूचं नाव सर्व नावावरून उंच नाव आहे. इसलिए आज क्यों यीशु को ढूंढना है आणि ना? म्हणून आज आम्हाला काय येशूला शोधायचं आहे वो मैं आपको बताना ते चाहता मी हूं. तुम्हाला सांगू इच्छितो. सुनिए, ऐका, यीशु को क्यों ढूंढना है? येशूला का आम्हाला शोधायचं यीशु को इसलिए ढूंढना है येशूला यासाठी शोधायचंय क्योंकि उसके पास में अनंतकालिक जीवन देने का सामर्थ्य है. कारण त्याच्याकडे अनंतकालिक सार्वकालिक जीवन देण्याचं सामर्थ्य आहे. अनंतकालिक बातें उसके पास में है. आणि अनंतकालिक गोष्टी त्याच्याकडे आहे. लेकिन उसको इसलिए ढूंढना है म्हणून त्याला याच्यासाठी शोधायचं आहे कि आप और मैं जो अनंतकालिक की बातें हैं उसको हम पकड़ सकें. आणि ज्या सार्वकालिक गोष्टी आहेत त्या आम्हाला पकडायच्या आहेत. उसको हम अपने नियंत्रण में ले सकें. आणि त्या गोष्टी आम्हाला आमच्या नियंत्रणामध्ये घ्यायच्या आहेत. इसलिए आप और मैं यीशु मसीह को ढूंढे कि वो उद्धार करता परमेश्वर है. म्हणून तुम्ही आणि मी प्रभु येशूला शोधायला पाहिजे. तो उद्धार करता आहे. और इतना नहीं, फक्त एवढंच नाही. जब हम ढूंढते हैं आणि ज्यावेळी आम्ही त्याला शोधतो तब वो हमारे जीवन में बड़े बड़े चमत्कार करता त्यावेळी है. आमच्या जीवनामध्ये मोठमोठे चमत्कार करतो. हमें वो आशीषों से भरता है. तो आम्हाला आशीर्वादाने भरतो. लेकिन इतने में मत रुकना. पण एवढ्यावरच आम्ही थांबू नये. आप यीशु की बातों में आगे बढ़ते चले आणि जाना. तुम्ही प्रभू येशूच्या गोष्टीमध्ये पुढे चालत जो राहा. यीशु ने कहा है जे येशूने सांगितलं उसको आहे पकड़ना है त्याला आम्हाला पकडायचंय और अपने जीवन में लेना है आमच्या जीवनामध्ये घ्यायचंय और आगे बढ़ना आणि है. आम्हाला पुढे जायचंय. आशीष आपकी होगी. आशीर्वाद तुमचे असतील. आमेन. आमेन. छुटकारा आपका होगा. आणि सुटका तुमची असेल. चंगाइयां आपकी होगी. आरोग्य तुमचं असेल. इसलिए जब आप और मैं यीशु मसीह को ले लेते हैं आणि म्हणून आम्ही ज्यावेळी प्रभू येशूला घेतो तब हमारे जीवन ऐसा नहीं रहता जैसे मैं पहले था. आणि त्यावेळी आमचं जीवन असं राहत नाही. आमचं पहिल्यासारखं जीवन राहत नाही. हम बदल जाते हैं. आम्ही बदलून जातो. हम बदल जाते हैं. आम्ही बदलून जातो. सुनिए, ऐका, चमत्कार आपको ये दिखाता है, आणि चमत्कार आम्हाला हे दाखवतं अद्भुत बातें हमें ये दिखाती आणि है अद्भुत गोष्टी आम्हाला ह्या दाखवतात कि वो जीवित है. की तो जिवंत आहे. वो जीवित है. तो जिवंत आहे. वो मृत्यु में से जी उठा है.
तो मृत्यूमधून जिवंत झालेला आहे, कब्र में से बाहर निकल चुका है, तो कब्रेमधून बाहेर निघालेला आहे, वो जीवित है। तो जिवंत ये आहे। उसका प्रमाण है कि हमारे जीवन के अंदर वो हमें चमत्कार और अद्भुत कार्य को दिखाता है। आणि त्याच्या जीवनात हेच प्रमाण आहे की तो आम्हाला जीवनाच्या अद्भुत गोष्टी दाखवतो। सिर्फ हमें देखना नहीं है, आणि फक्त आम्हाला पाहायचं नाहीये, वो हमारे जीवन में अपनाना है। ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये जो घ्यायचंय यीशु ने बातें कही हैं आणि ज्या येशूने गोष्टी सांगितल्या उसको लेकर अपने जीवन में जीना आणि है। त्या घेऊन आम्हाला जीवन जगायचंय। इसलिए मत्ती कुछ शुभवर्तमान 3 अध्याय 8 वचन कहता है, आणि म्हणून मत्ती शुभवर्तमान याचा 3 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये म्हटलंय, जब हम यीशु मसीह को अपने जीवन में अपनाते हैं आणि ज्यावेळी आम्ही प्रभू येशूला आमच्या जीवनामध्ये तब आत्मसात करतो हमारे जीवन में हमें क्या करना है यहाँ पर बताया गया है। आणि मग आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करायला पाहिजे हे आम्हाला सांगण्यात येतं। सुनिए, ऐका, मत्ती कुछ शुभवर्तमान 3 अध्याय 8 वचन, मत्ती शुभवर्तमान याचा 3 अध्याय आणि 8 वचन, ह्यास्तव पश्चातापास योग्य असे फळ द्या। यहाँ पे बाइबल कहती है या ठिकाणी बायबल सांगतं, एक बार हमें छुटकारा मिल चुका है आणि एकदा जर का आम्हाला सुटका मिळाली हमारे पापों से, आमच्या पापांपासून, दुष्ट आत्माओं से, दुष्ट आत्म्यांपासून, बीमारियों से, आजारापासून, शापों से, तो शापांपासून, आपको और मुझे पूरी तरह से अपने मन को फिरा देना तर है। तुम्हाला आणि मला पूर्णपणे मनाने पुन्हा एकदा माघारी वळायचं आहे पूरी तरह से मन फिरा देना है, आणि पूर्णपणे आमचं मन वळवायचं आहे पापों से मन फिराना है। आणि पापापासून मन आम्हाला वळवायचंय हमें 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 ऐसी बुरी बातों से अपने मन को फिरा आणि देना है। आम्हाला त्या चुकीच्या घाणेरड्या गोष्टींपासून वळायचंय और यीशु की राह पर आपको और मुझे चलना आणि है। येशूच्या मार्गावर आम्हाला चालायचंय पश्चाताप पूर्ण रीति से परमेश्वर की ओर मुड़ना है, घूमना है। आणि पश्चाताप म्हणजे पूर्णपणे परमेश्वराकडे वळणं हे आहे। और पश्चाताप मतलब धार्मिक व्यक्ति नहीं होना है। आणि पश्चाताप याचा अर्थ धार्मिक व्यक्ती नाहीये। पश्चाताप का मतलब है पश्चाताप याचा अर्थ परमेश्वर ने जो कही हुई बातें हैं, परमेश्वर ने जो बताया हुआ मार्ग है, उस पर अपने जीवन को रखकर उस तरह चलना है। आणि परमेश्वराने ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत, परमेश्वराचा जो मार्ग आहे त्याच्यावर चालणं आहे। हमारे पुराने जीवन को छोड़ देना है। आणि आमचं जे जुनं जीवन आहे ते आम्हाला सोडून द्यायचंय। हमें अपने जीवन के अंदर अब पश्चाताप के योग्य ऐसे फल को लेकर आना आणि है। आम्हाला आमच्या जीवनामध्ये पश्चाताप योग्य असं फळ आम्हाला घेऊन यायचंय। इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे? हमारे पूरे जीवन को पूरी तरह से त्याग देना है। आणि आमचं जे जीवन आहे ते पूर्णपणे आम्हाला त्यागून द्यायचंय। अब मैं वैसे नहीं रहूंगा जैसा मैं इस दुनिया में अपने जीवन को जीता था। आणि आता मी तसा राहणार नाही की जसा मी मागील जीवनामध्ये होतो। अगर आपके जीवन में आपको चंगाई चाहिए, आणि जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये जर आरोग्य पाहिजे, अगर आपको छुटकारा चाहिए, जर आम्हाला सुटका पाहिजे, तो आपके और मेरे जीवन में जो यीशु मसीह ने कहा है उसके अनुसार आपको मुझे अपने जीवन को जीना पड़ेगा। तर आम्हाला जे प्रभू येशूने सांगितलेलं आहे त्या वचनानुसार त्याच्यानुसार आम्हाला चालायचं आहे। सच्चा पश्चाताप आपको मुझे करना पड़ेगा। आणि खरा पश्चाताप आम्हाला करायचा आहे। और सिर्फ पश्चाताप करके काम नहीं होगा, आणि फक्त पश्चाताप करून काम होणार नाहीये, तो हमें उसके अनुसार चलना पड़ेगा। तर आम्हाला त्यानुसार चालायचंय। सुनिए, ऐका, एक बार एक व्यक्ति है आणि एकदा एक व्यक्ती और उसका नाम दाऊद है। आणि त्याचं नाव दावीद आहे। और ये दाऊद जो है ये एक बड़ा इजराइल का एक बड़ा राजा है। आणि दावीद जो आहे तो इस्रायलचा खूप मोठा राजा आहे। वो एक परमेश्वर ने उसे एक राजपद दिया है। आणि परमेश्वराने त्याला एक राजपद दिलेला आहे। परमेश्वर ने उसको आशीष दी है। परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिलेला और आहे। उस आशीष के कारण उसके जीवन में वो बड़ा है। आणि आशीर्वादाच्या कारणामुळे तो त्याच्या जीवनामध्ये उंचावर गेलेला आहे। लेकिन एक बार उसके जीवन में उसने गलती किया है। पण एकदा त्याच्या जीवनामध्ये त्याने एक चूक केली। सुनिए, ऐका, वो उसने बहुत बड़ी गलती उसके जीवन में की है। आणि त्याने त्याच्या जीवनामध्ये खूप मोठी चूक केली। दूसरा शमूएल इसका 12 अध्याय 1 से 25 वचन में जब हम पढ़ते हैं बाइबल में, आणि दुसरा शमूएल याचा 12 अध्याय 1 ते 25 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, सुनिए, ऐका, मग परमेश्वराने नाथानास दाविदाकडे पाठवले। तो त्याच्याकडे जाऊन म्हणाला, एका नगरात 2 मनुष्य राहत होते। अब यहाँ मैं थोड़ी आपको स्टोरी बताता हूँ। आता मी तुम्हाला काही ही कहाणी मी गोष्ट सांगत आहे। थोड़ी देर के लिए हम यहाँ पर हैं। आणि थोडक्या वेळासाठी आम्ही या ठिकाणी मेरी आहोत। आज प्रार्थना है, माझी ही प्रार्थना आहे। थोड़ी देर के लिए हम यहाँ पर हैं। आणि थोड्या वेळासाठी जे काही आम्ही या ठिकाणी परमेश्वर आहोत, का आत्मा आपके और मुझ पर उतर कर आपको और मुझे उसके आशीष वो भर देगा। आणि परमेश्वराचा आत्मा तुमच्यावर आणि माझ्यावर येईल आणि तो आम्हाला त्याच्या आत्म्याने भरेल। आज सबसे पहले आपके और मेरे हृदय को वो चंगा करेगा। आणि आज पहिल्यांदा आमचं तो हृदय त्याला तो आरोग्य देईल। आपको सबसे पहले और मुझे सबसे पहले मेरे हृदय को वो आज बदल देगा। आणि आज सर्वात पहिल्यांदा जो माझं हृदय आहे तो माझं हृदय बदलेल। हमारे विचारों को बदल देगा। आमचे विचार बदलेल। एक बार हृदय बदल गया, आणि एकदा का हृदय बदललं, एक बार विचार बदल गए, एकदा का विचार बदलले, एक बार मेरा जीवन बदल एकदा गया, का माझं जीवन बदललं, आपको आशीर्वाद से कोई रोक नहीं तर पाएगा। तुम्हाला आशीर्वादापासून कोणी थांबवू शकणार नाही। आशीर्वाद आपके होंगे। आशीर्वाद तुमचे आहे। अब ये आदमी जो है एक बड़ा युद्ध छिड़ा हुआ है। आणि हा जो व्यक्ति आहे तो खूप मोठं युद्ध जिंकलेला व्यक्ती आहे। और एक युद्ध चल
रहा है उसके राज्य में, आणि त्याच्या राज्यामध्ये ते युद्ध चालू और आहे वो युद्ध में उसने अपने लोगों को, अपने सैनिकों को भेज दिया आणि है। युद्धामध्ये त्यांनी त्याचं सैन्य पाठवलेलं आहे अब ये राजा है, आणि हा राजा आहे लेकिन ये राजा युद्ध में ना जाते हुए वो घर में बैठा हुआ है। पण हा जो राजा आहे तो युद्धामध्ये न जाता तो घरामध्ये बसलेला अब आहे ये घर में बैठकर क्या कर रहा आणि है? हा घरामध्ये बसून काय करत आहे ये छत के ऊपर टहल रहा है। आणि तो त्या छतावर बसलेला आहे सुनिए, ऐका सभी लोगों को युद्ध में उसने भेज दिया आणि सर्व लोकांना त्यांनी युद्धामध्ये पाठवलेलं और ये आहे खुद युद्ध में न जाते हुए अपने घर में बैठा हुआ आणि है, तो स्वतः युद्धाला न जाता तो त्याच्या घरामध्ये बसलेला और आहे घर में न बैठते हुए महल की छत पर वो घूम रहा आणि है। घरामध्ये न बसता तो ते छत आहे त्याच्यावर तो फिरत आहे और इसने इसके जीवन में एक चीज उसको दिखाई दी है। आणि त्याच्या जीवनामध्ये एक गोष्ट या ठिकाणी दाखवलेली आहे उसने वो टहलते हुए आणि त्यांनी ती पाहिली अपनी नजरों से कुछ बातों को देखा आणि है। त्यांनी त्याच्या नजरेने त्या काही गोष्टी पाहिल्या और सिर्फ देखा नहीं है, आणि फक्त पाहिलं नाही उसने अपने जीवन के अंदर उस बातों को लेकर आया। त्यांनी त्याच्या जीवनामध्ये त्या गोष्टी घेतल्या उसने एक स्त्री को नहाते हुए देखा आणि त्यांनी एका स्त्रीला आंघोळ करताना पाहिलं और उसके मन में ये इच्छा हुई है, आणि त्याच्या मनामध्ये ही इच्छा झाली मैं इसके साथ संबंध बनाऊंगा। आणि मी हिच्या सोबत संबंध बनवेल और उसने उस औरत को बुलवा लिया। आणि त्यांनी त्या स्त्रीला बोलवून घेतलं सुनिए ऐका ऐका इसने उस औरत के साथ में व्यभिचार किया त्यांनी त्या स्त्री सोबत व्याभिचार केला और इसको लगा किसको मालूम नहीं है, आणि ह्याला वाटलं कोणाला माहित नाहीये किसको पता नहीं है, आणि कोणाला माहित और नाहीये इसने बड़े नाटकीय ढंग से अपने जीवन को जीना शुरू किया। आणि त्यांनी त्याचं नाटकीय पद्धतीचं जीवन जगायला सुरुवात केली और उसे लगा किसी को नहीं मालूम ये बात, आणि त्याला असं वाटलं की आता ही गोष्ट कोणालाच माहित नाहीये लेकिन परमेश्वर ने ये बात एक परमेश्वर के सेवक को खोल दिया है। पण ही जी गोष्ट आहे ती परमेश्वराच्या सेवकामध्ये ती गुप्त गोष्ट उघडकीस आणली और सेवक को बताया कि इसने ऐसा किया है। आणि सेवकाला सांगितलं की यांनी असं असं केलंय और ये जो परमेश्वर का दास है उसके राज्य में वो जाता है आणि परमेश्वराचा जो सेवक आहे तो त्याच्या राज्यामध्ये जातो और उसको बताता है। आणि त्याला तो सांगतो उसे लगा कि ये किसी को मालूम नहीं है, आणि त्याला असं वाटतं की आता कोणालाच माहित नाहीये लेकिन उसके पाप खुल गए हैं। पण त्याचे पाप ते उघडकीस आलेले अगर हमें आहेत लगता है कि हमारे पाप को हम छुपा सकते आणि हैं, जर का आम्हाला वाटत आहे की आमचे पाप आम्ही लपवत आहोत सुनिए, ऐका आप और मैं अपने पापों को छुपा नहीं सकते। तुम्ही आणि मी माझे पाप लपू शकत नाहीये वो सर्वव्यापी परमेश्वर तो है, सर्वव्यापी परमेश्वर वो आहे सब जानता है, आणि तो सर्व हर जाणतो एक बात जानता है, प्रत्येक गोष्ट जाणतो मेरे विचार जानता माझे है, विचार जाणतो मेरे हृदय जानता माझं है, हृदय जाणतो मेरे दिल में क्या चल रहा है वो सब जानता माझ्या है। हृदयामध्ये काय चालू आहे हे तो जाणतो वो सर्वव्यापी परमेश्वर तो है। सर्वव्यापी परमेश्वर हम आहे अपने पड़ोसी से छुपा सकते हैं, आम्ही आमच्या शेजाऱ्यापासून लपू हम शकतो हमारी पत्नी से छुपा सकते आम्ही हैं, आमच्या पत्नीपासून लपू हमारे शकतो पति से छुपा सकते आमच्या हैं, पतीपासून लपू हमारे शकतो रिश्तेदारों से छुपा सकते आमच्या हैं, नातेवाईकांपासून हम लपू पास्टर से शकतो छुपा सकते आम्ही हैं, पालकांपासून लपू हम शकतो सेवक से छुपा सकते हैं, आम्ही शेजाऱ्यांपासून लपू शकतो सेवक से छुपा सकते आम्ही हैं, सेवकापासून लपू लेकिन उस शकतो परमेश्वर से हम नहीं छुपा सकते। पण त्या परमेश्वरापासून आम्ही वो लपू हर शकत नाही एक बात को खोल कर रख देता है। आणि तो प्रत्येक गोष्ट एक उघडकीस आणून ठेवणारा परमेश्वर दाऊद को आहे लगा दाऊद राजा जो उसे लगा कि कोई देख नहीं पा रहा है, आणि दावीद जो राजा आहे त्याला वाटलं की मला कोणी पाहत नाहीये लेकिन परमेश्वर के सेवक के सामने उसके पाप को खोल के रख पण दिया। परमेश्वराच्या सेवकासमोर त्याचे पाप उघडकीस आणले और ये राजा के पास में जाता है, आणि तो राजाकडे जातो उसने उसको बताया आणि त्यांनी त्याला सांगितलं तूने क्या किया तेरे जीवन में। तू तुझ्या जीवनामध्ये काय केलंय और जब उसको बताया गया आणि ज्यावेळी त्याला सांगण्यात आलं तो उसे लगा कि मेरे सब पाप खुल गए हैं। आणि मग त्याला असं वाटलं की माझे सर्व पाप आता उघडकीस आले सुनिए, ऐका दाऊद ने सिर्फ उस औरत के साथ में व्यभिचार ही नहीं किया, आणि दाविदाने फक्त त्या स्त्री सोबत व्याभिचारच केला नाही उसने उसके पति का भी खून करवा दिया। तर त्याने तिच्या पतीचा देखील खून केला और इसके बाद में उसको जब पता हुआ आणि याच्यानंतर ज्यावेळी त्याला माहित पडलं कि मेरे जीवन में परमेश्वर ने इस बात को खोल दिया है, की माझ्या जीवनामध्ये माझ्या ह्या गोष्टी आहेत ज्या परमेश्वराने उघडकीस आणल्या आहेत उसने अपने गलती का एहसास हुआ, आणि त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली उसे महसूस हुआ, आणि त्याला त्याची जाणीव झाली उसके हृदय में दुख हुआ, आणि त्याच्या हृदयामध्ये त्याला दुःख झालं बड़ी वेदना उसके हृदय में आणि हुई। खूप वेदना त्याच्या त्या हृदयामध्ये जब उसे झाल्या अपनी गलती का एहसास हुआ आणि ज्यावेळी त्याला त्या चुकीची जाणीव झाली तब उसने पश्चाताप किया, त्यावेळी त्याने पश्चाताप केला पूरी तरह से परमेश्वर की ओर मुड़ गया। आणि तो पूर्णपणे परमेश्वराकडे वळला जब अपने पाप जब उसको लगा कि मेरे पाप प्रकट हो गए हैं, आणि त्याला असं वाटलं की ज्यावेळेस माझे पाप आता प्रकट झालेले तब आहेत उसने क्या किया, त्यावेळेस त्याने काय केलं सुनिए, ऐका जब उसको समझ में आया आणि ज्यावेळी त्याला समजलं कि मैंने गलती की है, की मी चूक केलेली आहे परमेश्वर के सामने एक बड़ा पाप मैंने किया आणि है, परमेश्वराच्या समोर मी खूप मोठं पाप केलेलं उसने आहे खुद को नम्र किया, त्यांनी स्वतःला नम्र केलं उसने उपवास किया आणि त्याने उपास केले और प्रामाणिक रीति से ईमानदारी से आणि इमानदारीने उसने पश्चाताप किया। त्याने पश्चाताप केला और पश्चाताप में वो क्या कहता है, आणि पश्चाताप करून तो काय म्हणतो भजन संहिता 51 7 वचन आणि स्तोत्रसंहिता 51 अध्याय 7 वचन सुनिए, इजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन, मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन। फिर से एक बार, येजोबाने माझा पापमल काढ
वो कह रहा है परमेश्वर से, आणि तो परमेश्वराला म्हणत आहे, मेरे पाप का जो मल है ना वो बाहर निकाल आणि दे। माझ्या पापाचा जो मळ आहे ना तो बाहेर काढ. ये कोई व्यक्ति नहीं निकाल सकता, आणि कुठला व्यक्ती काढू शकत नाहीये, कोई कर्म नहीं निकाल सकता। कर्म करना, आणि कर्म कुठले कर्म काढू शकत नाही, कोई कर्म कांड करने से निकलता नहीं आणि है। कुठलं कर्मकांड केल्याने ह्या गोष्टी निघू शकत नाही. इसको निकालने के सिर्फ एक व्यक्ति सामर्थ्य रखता है, उसका नाम प्रभु यीशु मसीह है। आणि हे काढण्याचं सामर्थ्य फक्त एकामध्येच आहे, त्याचं नाव प्रभू येशू आहे. इसलिए दाऊद कहता है, दावीद म्हणतो, ये पाप मुझसे निकाल दे प्रभु, आणि हे पाप माझ्यामधून काढून मैं टाक प्रभू. पश्चाताप करता हूँ प्रभु, मी पश्चाताप मैं करतो तेरी प्रभू. ओर मुड़ता हूँ आणि प्रभु, मी तुझ्याकडे वळतो, पूरे विचारों के साथ मैं तेरे साथ में आता हूँ आणि प्रभु, पूर्ण विचाराने मी तुझ्या मैं सोबत पूरे येतो पूरे प्रभू. हृदय के साथ तेरे पास में मी आता हूँ पूर्ण प्रभु। हृदयाने तुझ्याकडे येतो. और वो परमेश्वर के सामने वो मुड़ा आणि तो परमेश्वराकडे वळाला और उसने प्रार्थना किया, आणि त्यांनी प्रार्थना केली, प्रभु प्रभू मेरे पाप को तू निकाल दे। आणि माझे पाप तू काढून टाक. आगे कहता है, येजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन. मैं शुद्ध हो जाऊंगा, तू मेरे पापों को अगर धो देगा प्रभु। मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन. मुझे धो दे प्रभु, मुझे धो दे प्रभु, मैं बर्फ के जैसा सफेद हो जाऊंगा। आणि प्रभू मला धू धू म्हणजे मी बर्फापेक्षा अधिक शुभ्र होईल. इसका मतलब यह है, याचा अर्थ हा आहे, आपके और मेरे पाप को सिर्फ यीशु मसीह धो सकता है। आणि तुमच्या आणि माझे पाप फक्त प्रभू येशू धुवू शकतो. प्रभु यीशु के सिवा आपके और मेरे पाप कोई धो नहीं सकता, आणि प्रभू येशूला सोडून दुसरं कोणी आमचे पाप धुवू शकत नाही, कोई नदी नहीं धो सकता, आणि कुठली नदी धुवू शकत नाही, कोई कर्मकांड करने से नहीं धो सकता। आणि कुठले कर्म कांड केल्याने ते धुवू शकत सिर्फ नाही. यीशु का लहू आपको और मुझे धोकर शुद्ध करने का सामर्थ्य रखता आणि है। फक्त प्रभू येशूचं रक्तच तुम्हाला आणि मला धुवून ते शुद्ध करू शकतं. हमें खुदा के सामने वो खड़ा कर सकता है, आणि आम्हाला मग तो परमेश्वरासोबत उभं करू वो शकतो. निर्दोष आपको और मुझे परमेश्वर के सिंहासन के सामने खड़ा करने का सामर्थ्य आणि रखता है। परमेश्वराच्या सिंहासनासमोर तो आम्हाला निर्दोष असं उभं करू शकतो. सिर्फ और 13 वचन में वो कहता है, आणि 13 वचनामध्ये तो म्हणतो, म्हणजे मी अपराध्यांस तुझे मार्ग शिकवीन. मैं अगर मैं शुद्ध हो जाऊंगा तो मैं अपराधियों को भी तेरे मार्गों को सिखाऊंगा। हाँ, आणि पातकी तुझ्याकडे वळतील. और पाप ही तेरे और मुड़ेंगे। आणि पापी जे आहे ते तुझ्याकडे वळतील. सुनिए, ऐका, इस राजा ने क्या किया, या राजाने काय केलं, पूरे ईमानदारी से आणि पूर्ण इमानदारीने अपने पाप को परमेश्वर के सामने कबूल किया। आणि आपले जे पाप आहे ते परमेश्वरासमोर कबूल केले. सिर्फ कबूल ही नहीं किया, फक्त कबूल केले नाही, उसने छोड़ दिया त्याने ते सोडले और निर्णय किया, आणि निर्णय घेतला, आज के बाद आजच्या नंतर मेरा जीवन माझं जीवन तेरे मार्ग पर चलता रहेगा, आणि तुझ्या मार्गावर चालणार असेल, तेरे मार्ग पर चलेगा, आणि तुझ्या मार्गावर चालणार तेरे असेल, वचनों के अनुसार तुझ्या चलेगा, वचनानुसार चालणार असेल, तुझे सामने रखकर अपने जीवन को मैं व्यतीत करूंगा। आणि तुला समोर ठेवून मी माझं जीवन जगेल. ऐसा उसने निर्णय किया। आणि असा त्याने निर्णय घेतला. सिर्फ निर्णय नहीं किया, आणि फक्त निर्णय घेतला नाही, उसने अपनी चाल को वैसे जिया। आणि त्यांनी त्याचं चालचलणूक तशी तो जगला. सुनिए, ऐका, आज हमारे जीवन के अंदर आज आमच्या जीवनामध्ये, अगर परमेश्वर से आप आशीष को प्राप्त करना चाहते हैं आणि जर का आज आम्हाला परमेश्वराकडून आशीर्वाद पाहिजे असतील, तो आपको पूरी तरह से प्रभु की ओर मुड़ना पड़ेगा। तर आम्हाला पूर्णपणे प्रभूकडं वळायला पाहिजे, अपने 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 ईमानदारी से आणि पूर्ण प्रामाणिकपणे प्रभु के सामने कबूल करो प्रभूच्या समोर कबूल करा, और वैसा जीवन मत जियो आणि तसं जीवन जगू नका जैसा हम पहले जीते थे। जसं आम्ही पहिलं जगत अब होतो. वैसा जीवन जीना है आता असं जीवन जगा जो परमेश्वर ने हमारे जीवन में जिन बातों को रखा है, उस बातों को अपने जीवन में अपना कर उस जीवन को जीना है। जे परमेश्वराने ज्या त्याच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये ठेवलेल्या आहेत त्यानुसार आम्ही ते जीवन जगूया. उसके बाद दाऊद जो था आणि त्याच्यानंतर दावीद जो होता, एक अच्छा मनुष्य बना। आणि तो चांगला माणूस बनला. आपको और मुझे भी परमेश्वर अच्छा मनुष्य बनने के लिए इस दुनिया में वो आया कि आप और मैं अच्छा बन सके। आणि प्रभू येशू या जगामध्ये यासाठीच आला की तुम्ही आणि मी चांगल्यातला चांगला माणूस बनावा. इसलिए आज शाम को मैं आपसे कहता हूँ, म्हणून आजच्या संध्याकाळी मी तुम्हाला हेच सांगत आहे, अपने जीवन को बदलने का निर्णय लें। आणि आम्ही आमचं जीवन बदलण्याचा निर्णय घेऊया, सिर्फ चमत्कारों के लिए ना आए, आणि फक्त चमत्काराच्या पाठीमागे आम्ही येऊ नये, अद्भुत बातों के लिए ना आए। आणि अद्भुत गोष्टींच्या पाठीमागे आम्ही येऊ नये. सबसे पहले यीशु मसीह हमारे जीवन को बदलता है, आणि सर्वात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे प्रभू येशू आम्हाला बदलतो. और जब वो बदलेगा आणि ज्यावेळी तो आम्हाला बदलतो तो हमें हमारे पापों का दुख होगा, त्यावेळी आम्हाला आम्ही जे पाप केलेले आहे त्याचं आम्हाला दुःख वो होतं, एहसास होगा आणि त्याची आम्हाला जाणीव होते, जो भी गलती हमने किया है। आणि जी पण आम्ही चुका केलेल्या आहेत, एहसास होना काफी नहीं है, आणि हे जाणीव होणं फक्त नाहीये, हमें हमारे जीवन को बदलना है। आणि आम्हाला आमचं जीवन बदलायचंय. सबसे पहले क्या होता है हमारे जीवन आणि में? सर्वात पहिल्यांदा आमच्या जीवनामध्ये काय होतं, हमारा मन बदलता है, आमचं मन बदलतं, हमारा स्वभाव बदलता आमचा है। स्वभाव बदलतो, जब हम प्रभु की ओर मुड़ते हैं, आणि ज्यावेळी आम्ही प्रभूकडे वळतो, सबसे पहली बात, सबसे बड़ा चमत्कार क्या होता है? आणि सर्वात मोठा चमत्कार काय होतो, हमारे मन को परमेश्वर
बदलता है, आणि आमचं मन परमेश्वर बदलतो, हमारा स्वभाव बदलता है। आमचा स्वभाव बदलतो. लेकिन कई बार हमारे जीवन के अंदर हम स्वभाव को बदलना नहीं चाहते, पण कित्येक वेळा आम्ही आमच्या जीवनामध्ये आमचा स्वभाव बदलण्याची आमची इच्छा होत नाही. हम प्रभु से मांगते हैं आम्ही प्रभूकडून तर मागतो, लेकिन खुद बदलते नहीं है। पण स्वतः बदलत नाही. आज भी कितने लोग अपने जीवन के अंदर पापों का जीवन जी रहे हैं, आज पण कित्येक लोक आहेत जे पापामध्ये त्यांचं जीवन जगत आहे अभी भी स्वभाव को बदला नहीं है, आणि अजूनही त्यांचा स्वभाव बदललेला नाहीये. अभी भी छोटी छोटी बातों पे गालियां देकर अपने जीवन को व्यतीत करते हैं, आणि अजूनही लहान लहान गोष्टीवरून शिव्या देऊन ते त्यांचं जीवन जगत अभी आहे. भी अपने जीवन के अंदर अक्षमाओं को रखा हुआ है, आणि अजूनही त्यांच्या जीवनामध्ये ते अक्षमेचं जीवन अभी भी आहे. अपने जीवन के अंदर ईर्ष्याओं को रखा है, आणि अजूनही आपल्या जीवनामध्ये ईर्ष्या आहे. अभी भी अपने जीवन के अंदर ऐसी ऐसी बातें रखी हैं जो प्रभु को पसंद नहीं है, आणि अजूनही अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये ठेवलेल्या आहेत की ज्या प्रभूला आवडत अभी नाहीये. भी मन बदलने के लिए तैयार नहीं है। आणि अजूनही मन बदलण्यासाठी आम्ही तयार नाहीये. सिर्फ संडे 4 घंटा हम बदल जाते हैं, आणि फक्त रविवारीच आम्ही 4 तास बदलतो. सिर्फ संडे के बाद में आराधना करने के बाद में जो जाते हैं, आणि ज्यावेळी आम्ही रविवारी आराधना करून आम्ही निघून जातो, जैसा था वैसा जीवन फिर से हम अपने जीवन में आणि जीते हैं। जसं पहिलं जीवन होतं तसंच पुन्हा एकदा जगायला आम्ही सुरू सुनिए, करतो. ऐका, सबसे पहली बात, सर्वात पहिली गोष्ट अपने मन को बदलना है, तुमचं मन बदलूया, अपने स्वभाव को बदलना है। आपला स्वभाव बदलूया. परमेश्वर से मांगे परमेश्वराला मागा कि मेरे मन को बदल प्रभु, प्रभू तू माझं मन बदल, मेरे स्वभाव को बदल। माझा स्वभाव बदल. जब यीशु मसीह के पास में आते हैं ना, आणि ज्यावेळी आम्ही प्रभू येशूकडे येतो ना, तो ये बदल हमारे जीवन में होना है। तर हा बदल आमच्या जीवनामध्ये होणं गरजेचं आहे. पहला बदल हमारा मन में और स्वभाव में करना आणि है। पहिला बदल आमच्या मनामध्ये आणि स्वभावामध्ये असायला जब पाहिजे. हम पश्चाताप करते हैं। आणि ज्यावेळी आम्ही पश्चाताप करतो, दूसरी बात, दुसरी गोष्ट, परमेश्वर हमारे हृदय को बदलता है। परमेश्वर आमचं हृदय बदलतो. दूसरा कुरिन्थियों पर 7वां अध्याय 9 से 10 वचन में लिखा है, आणि दुसरे करंथीकराचं पत्र याचा 7वा अध्याय 9 आणि 10 वचनामध्ये प्रभू बोलत आहे. सुनिए, ऐका, तरी आता मी आनंद करतो, तुम्हाला दुःख झाले ह्यामुळे नव्हे, हा. तर पश्चाताप होण्याजोगे दुःख झाले ह्यामुळे, कारण देवानुसार तुमचे हे दुःख दैवी होते. आमच्या हातून तुमची कसलीही हानी होऊ नये म्हणून असे झाले. कारण ईश्वर प्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते. त्याबद्दल वाईट वाटत नाही, पण हेही दुःख मरणास कारणीभूत होते. सुनिए, ऐका, फिर से एक वर्ड को पढ़ना। आणि पुन्हा एकदा एक शब्दाकडे आम्ही बारकाईने लक्ष देणार आहोत. मैं आपसे कुछ कहना चाहता हूँ, मी आज तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे. सुनिए। ऐका, तरी आता मी आनंद करतो, तुम्हाला दुःख झाले ह्यामुळे नव्हे, तर पश्चाताप होण्याजोगे दुःख झाले ह्यामुळे. सुनिए, ऐका, हम जब परमेश्वर के पास में आते हैं ना, आम्ही ज्यावेळी परमेश्वराकडे येतो ना, हमें गलती का एहसास होता है आम्हाला त्या चुकांची जाणीव होते और हम खेद करते हैं, आणि आम्ही त्याचं दुःख करतो. दुख करते हैं बहुत। आम्ही त्याचं दुःख करतो अरे मैंने ऐसा किया, अरे मैंने वैसा किया, अरे 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 मैंने किया, बहुत दुख होता है हमें, आणि आमच्या मनाला त्याची जाणीव होते की मी खूप दुःख केलं, मी खूप दुःख और केलं, हम रोने लगते हैं, आणि आम्ही रडू लागतो. सिर्फ उतना। फक्त तेवढंच. लेकिन जब हम बाहर जाते हैं, पण ज्यावेळी आम्ही बाहेर जातो, जैसे तो वैसे बन जाते हैं। जसं आहे तसंच. पश्चाताप वो नहीं है। पश्चाताप हा नाहीये. पश्चाताप का मतलब है खेद करना, दुख करना नहीं है। आणि पश्चाताप याचा अर्थ फक्त दुःख करणं असं नाहीये. पश्चाताप का मतलब है पश्चातापाचा अर्थ आहे पूरी तरह से पूर्णपणे परमेश्वर की ओर मुड़ जाना है। परमेश्वराकडे वळणे. आमेन। आमेन. दाऊद ने क्या किया? दाविदाने काय केलं? सिर्फ खेद नहीं किया, आणि फक्त दुःख केलं नाही, दुख रोया नहीं, आणि फक्त तो रडलाच नाही, पूरी तरह से परमेश्वर की ओर वो घूमा है तो पूर्णपणे परमेश्वराकडे वळला. और अपने जीवन को उसके अनुसार उसने जिया है। आणि त्याचं जे जीवन आहे ते परमेश्वरासारखं तो जगला. बाइबल यही कहती है। बायबल हेच सांगतं. पश्चाताप का मतलब पश्चातापाचा अर्थ दुख होना नहीं है। दुःख होणं नाहीये. तो क्या है? तो काय आहे? पूर्ण तरह से बदलना है। आणि पूर्णपणे बदलणं आहे. आगे कहता है, तर पश्चाताप होण्याजोगे दुःख झाले ह्यामुळे, कारण देवानुसार तुमचे हे दुःख दैवी होते. ये जो दुख है ये देवी है, परमेश्वर की ओर से है। आणि हे जे दुःख आहे हे परमेश्वराकडून आहे. कारण देवानुसार तुमचे हे दुःख दैवी होते, आमच्या हातून तुमची कसलीही हानी होऊ नये म्हणून असे झाले. कारण ईश्वर प्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते. जो ईश्वर की ओर से जब दुख होता है ना, आणि जे परमेश्वराकडून जे दुःख होतं ना, वो छुटकारे के लिए होता है। आणि ते सुटकेसाठी होतं. आमेन। आमेन. अगर आपको मुझे छुटकारा चाहिए, जर तुम्हाला आणि मला सुटका पाहिजे, आज खुदा से मांगे। आज परमेश्वराकडे मागूया. वो ईश्वरीय जो दुख है प्रभु मेरे हृदय में आज तो उंडेल दे। आणि जे ईश्वरीय जे दुःख आहे ते प्रभु माझ्या जीवनातून आज त्याची ओतणी होऊ दे, बाहेर पडू दे. मैं बदलना चाहता हूँ। आणि मला बदलायचंय. अगर बदलना चाहते हैं जर तुमची बदलण्याची इच्छा आहे, तो मेरा परमेश्वर भी बदलने का सामर्थ रखता है।
है। तर माझा परमेश्वर देखील बदलण्याचं सामर्थ्य ठेवतो. आप सिर्फ परमेश्वर की ओर अपने हृदय को लेकर आए, आणि आम्ही फक्त परमेश्वराकडे आमचं हृदय घेऊन येऊया. सिर्फ लेकर नहीं आना है, आणि फक्त हृदय घेऊन यायचं नाहीये, बदलने की इच्छा से आना है। बदलण्याच्या इच्छेने यायचं आहे. पहली बात, पहिली गोष्ट, परमेश्वर हमारे मन को, स्वभाव को बदलता है। परमेश्वर आमचं मन आणि आमचा स्वभाव बदलतो. दूसरी बात, दुसरी गोष्ट, परमेश्वर हमारे हृदय को बदलता है। परमेश्वर आमचं हृदय बदलतो. तीसरी बात, तिसरी गोष्ट, वो हमारी इच्छा को बदलता तो है। आमची इच्छा बदलतो. इच्छे में बदल होना है। आणि इच्छेमध्ये बदल पाहिजे. इच्छा बहुत बार ये हमारे जीवन में अलग अलग बातों की इच्छा होती है। आणि इच्छा म्हणजे आमच्या जीवनामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची ती इच्छा निर्माण पाप होते. करने की इच्छा होती आणि है। पाप करण्याची इच्छा होते. ये दाऊद नाम का जो राजा है, उसको इच्छा हुई पाप करने की। आणि दावीद नावाचा जो राजा आहे त्याच्या मनामध्ये इच्छा ती निर्माण झाली. कई बार हमारे जीवन में इच्छाएं उत्पन्न होती आणि हैं, कित्येक वेळा आमच्या जीवनामध्ये देखील ती इच्छा निर्माण होते. लेकिन इच्छा होने के बावजूद भी पण इच्छा असून देखील हमें परमेश्वर के सामने अपनी इच्छाओं को उंडेलना है। आम्हाला आमच्या परमेश्वरासमोर आमच्या त्या सर्व इच्छा त्या ओतायच्या आहेत. हम परमेश्वर के सामने अपनी इच्छाओं को रखना है। आणि आम्हाला आमच्या ज्या इच्छा आहेत त्या परमेश्वरासमोर मांडायच्या ऐसी आहेत. इच्छाओं में नहीं जाना जो हमें पाप करवाती आणि है। अशा इच्छेमध्ये जायचं नाही की जे आमच्याकडून पाप करून घेतात. हमें ऐसी इच्छाओं में रहना है आम्हाला अशा इच्छेमध्ये राहायचंय जो परमेश्वर की ओर से। जे परमेश्वराकडून आहे. परमेश्वर हमारी इच्छा में बदल रखता है। आणि परमेश्वर आमच्या इच्छेमध्ये बदल करतो. इसलिए आज रात म्हणून आजच्या रात्री परमेश्वर से चमत्कार पाने से पहले जर परमेश्वराकडून चमत्कार मिळवण्याच्या अगोदर अपने हृदय को आज प्रभु के सामने रखेंगे आमचं हृदय आज आम्ही परमेश्वराच्या समोर मांडूया. और पश्चातापी हृदय को हम प्रभु के सामने उंडेलेंगे। आणि पश्चातापी हृदय आज आम्ही प्रभूच्या समोर मांडूया. ऐसी जो भी बातें हैं हमारे जीवन में आणि अशा कुठल्याही गोष्टी ज्या आमच्या जीवनामध्ये आहेत जो परमेश्वर को पसंद नहीं है, ज्या परमेश्वराला आवडत नाहीये, आज खुदा के सामने रखते हैं। आज त्या परमेश्वरासमोर आम्ही ठेवूया. वो क्षमा करने के लिए समर्थवान। आणि तो क्षमा करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. 2022 साल पहले उसने आपके और मेरे लिए अपनी जान को उस क्रूस के ऊपर दे दिया। आणि 2022 वर्षापूर्वी त्यांनी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावर त्याचा जीव दिला. उसने अपने लहू को बहाया। त्यांनी त्याचं रक्त सांडवलं. क्यों मालूम है? का माहितीये? आपके और मेरे पापों की क्षमा होने के लिए। तुम्हाला आणि मला पापाची क्षमा व्हावी म्हणून. इतना नहीं, एवढंच नाहीये, मेरा यीशु मर गया, माझा प्रभू येशू मेला, 3 दिन कब्र में रहे 3 दिवस कब्रेमध्ये राहिला और फिर से वो तीसरे दिन जिंदा हुआ। आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. क्यों मालूम है? का माहितीये? क्योंकि आपके और मेरे पापों को वो उसके लहू से धो के शुद्ध और पवित्र कर सके। कारण तुमच्या आणि माझ्या पापांना तो त्याच्या रक्ताने धुवून शुद्ध करेल म्हणून. यीशु जीवित है येशू जिवंत और आहे. एक जीवित व्यक्ति ही दूसरे जीवित व्यक्ति को उठा सकता है। आणि एकच जिवंत व्यक्ती जो आहे तो दुसऱ्या जिवंत व्यक्तीला उठवू शकतो. मरा हुआ व्यक्ति को हम कितने भी उठाने की कोशिश करेंगे वो उठेगा नहीं। आणि मेलेल्या व्यक्तीला किती आम्ही उठवण्याचा प्रयत्न केला तरी तो उठणार नाही. एक जीवित व्यक्ति को ही हाथ दे सकता है। आणि एक जिवंत व्यक्तीच एका जिवंत व्यक्तीला हात देऊ शकतो. अगर हम जीवित हैं, जर आम्ही जिवंत आहे, मेरा यीशु भी जीवित है। माझा येशू देखील जिवंत आज आहे. आपको और मुझे हाथ देकर वो उठाएगा। आज माझा प्रभू येशू तुम्हाला हात देईल आणि तुम्हाला उठवेल. वो उठाएगा, तो तुम्हाला उठवेल. हमें पापों से उठाएगा, आम्हाला पापापासून तो उठवेल. हमें शापों से उठाएगा, आम्हाला शापापासून उठवेल. हमें दुष्ट आत्मा से वो आजादी देगा। आम्हाला तो दुष्ट आत्म्यापासून तो स्वतंत्रता देईल. वो आज यहाँ पर है, आणि तो आज या ठिकाणी आहे. आज वो यहाँ पे काम करेगा। आणि आज तो या ठिकाणी काम करणार आहे. लेकिन शर्त ये है पण अट ही आहे कि आप और मैं अपने हृदय को प्रभु के सामने लाएं। की आम्ही आमचं हृदय प्रभू येशूच्या समोर आणावं. चंगाई लेने से पहले आरोग्य मिळवण्याच्या अगोदर अपने हृदय को ठीक कर ले, आमचं हृदय आम्ही ठीक करूया. अपने विचारों को ठीक कर ले, आमचे विचार आम्ही व्यवस्थित करूया. पाप में जीवन को छोड़ दे, आणि पापमय जीवन आम्ही सोडून देऊया. वो गंदा स्वभाव जो इस दुनिया का है उसको छोड़ दे, आणि तो जो जगाचा घाणेरडा स्वभाव आहे तो आम्ही सोडून वो देऊया. विचारों को छोड़ दे जो परमेश्वर की ओर से नहीं है, आणि त्या विचारांना आम्ही सोडून देऊया की जे विचार परमेश्वराकडून नाहीये. और परमेश्वर को अपना अपने जीवन में, आणि परमेश्वराला आज आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याचा और स्वीकार करूया. वो जीवन जिए आणि तेच जीवन आम्ही जगूया जो परमेश्वर को पसंद है, जे परमेश्वराला आवडत आहे. जो खुदा को पसंद है। जे परमेश्वराला आवडत आहे. मैं फिर से कहूंगा, मी पुन्हा हेच सांगेल, जो कोई नहीं देखता आणि जे कोणीच पाहत नाही वो परमेश्वर देखता है, ते परमेश्वर पाहतो. वो परमेश्वर देखता है। परमेश्वर और पाहतो. आज ही मौका है, आणि आजच ही संधी आहे. पश्चाताप कर ले, हम पश्चाताप करा पश्चाताप के योग्य फल लेकर आए। आणि पश्चातापाच्या योग्य फळ घेऊन या. कल का मुझे नहीं मालूम, उद्याचं मला माहित नाहीये, लेकिन आज मुझे मालूम है पण आज मला माहितीये ये समय मेरे हाथ में है ही वेळ माझ्या हातामध्ये आहे जब हम परमेश्वर के हाथों में आ जाए। की आम्ही